नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे कोकणकर योगेश. आत्ता संध्याकाळचे 5:45 वाजता आहेत. आम्ही सगळे बाजारात चाललो आहे. बाजारातून नंतरला निनाद दादा, निकिता, त्यानंतर सीमाताईच्या घरी जाऊ. तिथे तर जेवायला जायचं आहे. आता बाजारात जाऊन सर्वात आधी जरा छोटं मोठं एक सामान घ्यायचं आहे. त्यानंतर मग आम्ही सगळ्यांच्या घरी फिरणार आहोत. आणि आजचा माझा शेवटचा दिवस आहे इथे. उद्या संध्याकाळची माझी बस आहे विरारची. सो आजचा दिवस पण एन्जॉय करून घेतो आहे मी. सकाळपासून मजा तर केलीच, तर अजून थोडी मजा म्हणून आम्ही सगळीकडे फिरून घेतो आहे आज. चला जाऊया बाजार. रिक्षाची वाट बघतो, येईल तेव्हा जाऊ आम्ही. आता आम्ही विशाखा मामीच्या इथे चाललो, म्हणजे निनादच्या घरी चाललो. तर आम्हाला हे फणसाचं झाड दिसलं. फणस बघा किती आहे आणि इथे राहते. हे आहे निनादचं घर, आपल्या मामाच्या मुलाचं. बाई हा हुशार आहे, हा चेस खेळतो. म्हणजे समजून जायचं की हा माणूस किती हुशार असेल. त्यानंतर त्याच्या ह्या रूममध्ये आलो आहे मी आणि बघतोय तर काय सेटअप. म्हणजे हा लिहून देतो की हा ट्रेडिंग करत असेल ह्याच्यावरनं. आम्हीने त्याच्या लाडक्या नातूला डायरेक्ट 500ची नोट दिली आहे. दाखव इथे बाबू. विहान 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 दाखव 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 हे दाखव. डायरेक्ट 500ची नोट नातवाला मामीकडनं. आणि आम्हाला अजून काय नाही कधी भेटला. तुला डायरेक्ट भाई 500 भेटल्यात. 500 तुला माहिती आहे काय आहे त्याच्यासाठी? हा फक्त कागद असेल. हा बघा भाई, दे तू इथे घे. इथे सगळी मोस्टली सागवानाचीच झाड आहेत. नारळाची, सागवानाची. हे जे आधी आहे ना हॉल, तो आधी पडवी होती. पडवीला त्याने हॉल बनवला आणि इथे लाकडं ठेवायची. तर त्याने तिकडे किचन बनवलं. आणि मागे ते 2 रूम्स आहेत. जे पहिला हॉल आणि एक रूम होता, तर आता 2 बेडरूम झाले. मस्त. आणि पुढे एवढी मोकळी जागा, खूप भारी. चांगला यूज केला आहे निनाद दादाने. आणि थोडं मॉडर्न टाईप केलं. वरती सिलिंग हे मस्त फॉल सिलिंग असते ना आपली, ती बांधलं त्याने. मस्त आयडिया चांगली आहे त्याची, आवडला. तो कधी येतोय ते भेटूया, त्याला भेटून जाऊया मग आपण. अण्णा आणि सोनू चेस खेळत आहे. सोनूला काही येत नाही म्हणून अण्णा त्याला येडा बनवतोय. आणि ना दादा पण आलाय. टाटा. तू थांब. होय, हे बाईक घेऊन आलो. तू पण आमच्यासोबत. आता बाजार मोबाईल घेऊया पहिला. चल तू कोणाकडे तुझ्या ओळखीने बघू काय नानू मोबाईल चॉईस करतो. बघूया कोणता. व्हिडिओ काढून टाकणार. हो मग उगाच काढतो. आणि हा जिओ अंबानीच्या हातचा मोबाईल. आणि RCB फॅन इथे दिसलेला आहे आपला. मेन आज मॅच आहे. हे फुल झालं ना स्टोरेज, म्हणून लफडा होतो मला. माग घेतलाय, त्यात कार्ड घेतलाय, मेमरी कार्ड छोटा, आणि त्यात भक्तिगीते टाकून घेतले. तो आता ऐकत बसेल त्याची भक्तिगीते. कुठे? नदीवर उद्या मला जायचं आहे घरी. एसटी आली. तो जो हसतोय बघा, तो हसतोय.
लाजतोय ते लाजतोय. खारेपाटणचा फेमस वडापाव असा हा बोललाय. हा हॉटेल सागर. रात्रीचा रस्ता किती सामसून वाटतो वाडीतला. हे बघ इथे आलोच आपण. हा ना, भाऊजींची बाई इथपर्यंत बाहेर तो वरचं घर आहे काय? वरती पुढे आहे. अजून पुढे आहे काय? इकडे वरती पण घर आहे. जाम लांब आहेत. अजून वरती पण घर आहेत. सर इकडे ये. हे बघ मी रस्ता चुकलो असतो. आलो आहे आम्ही सीमाताईच्या घरी. आणि काल तिकडनं आम्ही आवाज देत होतो वरतून. आज आलो आहे खाली स्पेशली जेवायला. या मित्रांनो जेवायला पंचपक्वान्न. हे सगळं जेवण ना, थांबा क्रेडिट घेणारे मेन व्यक्ती बाहेर गेले. अरे थांब, लाजतंय काय? ही माझी भाची आहे, तिने आज जेवण बनवलं सगळं. कोणाची ऑर्डर घेते? बोल लवकर. होय, डब्यांचा बिझनेस चालू होईल लवकरच. खारेपाटण टू खारेपाटण, बाहेर नाही. थांब घेतो पहिला जेवण बघूया कसं आलंय. बरोबर आहे. मस्त आलं खरंच, चांगलं आलं. लाजत आहे. जास्तच कशा आधी भूक लागली. हातका टोळ्याचा दिसून तरी तुझ्या मैत्रिणी बघतील नंतर व्हिडिओ, तूच दाखव त्यांना. वाजवा वाजवा. भाऊजींना हा पण टॅलेंट आहे भाऊजींकडे. नाही बरोबर आहे. होय, आपण भांडी घेतली असते. कायच्या डब्बे पाहिजे. RCB लवर, RCB मस्त 6 मारलाय कडक. जाऊ दे रे, आमच्याकडे रन नाही. भावा विषय हार्ड आहे. तर मित्रांनो असा होता आजचा दिवस. मस्त सीमाताईने, म्हणजे भाचीने, माझ्या भाचीने, सीमाताईच्या मुलीने मस्त असं जेवण केलेलं, मजा आली. आजच्या ब्लॉगमध्ये काही एवढं खास नव्हतं, बट ठीक आहे. शेवटचा दिवस आहे गावचा, तो पण शेवटचा मुमेंट एन्जॉय करून घेतला आहे मी. आता उद्या लक्झरीचा टाईम आहे 5:15. त्याच्या आधी बघू सकाळी काय, जर नदीवर आणि गेलो तर मजा करू, नाही तर मग ठीक आहे उद्या काय एवढा ब्लॉग नाही बनवणार मग, जर नदीवर नाही गेलो तर. सो आता माझे एवढे म्हणजे 7 दिवसाचे आय थिंक 7-8 ब्लॉग्स असतील. आय होप ते सगळे तुम्ही बघितलं असाल. नसाल बघितलं तर मी बोलीन की एकदा बघून या. आहेत चांगले आहेत, काय वाईट असं नाही. पण खरं सांगू तर मला ह्या गावी ना खारेपाटणला खूप कंटेंट भेटले, खूप मजा आली. सावंतवाडीला मैत्रिणीकडे गेलो, तिच्याकडे पण मला कंटेंट मस्त भेटले. मी फुल एन्जॉय केलं, सगळं काही एन्जॉय केलं तिकडे, विसरू नाही शकत ते सगळं. सो मी विचार केला आहे पावसात
मला भाऊजींनी दाखवलं, आता जिथे मी गेलो त्या भाऊजींनी मला दाखवलं की पावसात तू ये, इथे खूप मजा असते. मजा मीन्स काय, अळंबी खायला भेटते. आणि अळंबी एकाच प्रकारची नाही तर 2-3 प्रकारची अळंबी खायला भेटते आम्हाला, म्हणजे त्यांना असं ते बोलले. त्यानंतर चढणीचे मासे, किरवे म्हणजे आपले खेकडी ते. सो मी विचार केला आहे जूनमध्ये गोव्याचा प्लॅन आहे, कन्फर्म नाही आहे. सो तिथे त्याच्यानंतर अजून 2-3 प्लेसेस आहे आणि मला मेन म्हणजे माझ्या रील्स शूट आणि एडिट दोन्ही करायचं आहे. तर बघूया, टाईम काढून मी नक्की इथे येणार आहे. आणि मी ह्या गावचे मला खूप कंटेंट भेटतील हे मला माहिती आहे. सो आत्ता मी इथेच थांबतो आहे. आय होप तुम्हाला हा पण ब्लॉग माझा नक्कीच आवडला असेल. तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.